नमस्कार. फिर से दिया जलायच्या 19व्या भागामध्ये येतो. गेल्या महिन्यात 14 तारखेला गोष्ट सांगितली होती आणि मग एकाचं स्मरण केलं होतं गोष्ट म्हणण्यापेक्षा. आणि तेव्हाच मी म्हटलं होतं की एका अशा धुरंधराचं, अशा एका व्यक्तीचं नाव मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की ज्याचा अभिमान, सार्थ अभिमान आपल्यापैकी प्रत्येकाला असला पाहिजे. मला वाटते याचा उल्लेख चुकून झालाच होता, पण तो वेगळ्या संदर्भात झाला होता. तो म्हणजे असा की मोहम्मद कासिमने जेव्हा सिंधवर स्वारी केली, दाहिर राजाला पराभूत केलं, तेव्हा अर्थातच या दाहिर राजाचं जे राज्य होतं ते होतं तरी किती मोठं बघा. कनौज, अफगाण, गांधार, काश्मीर, रेगिस्तान, गुजरात, कच्छ इथपर्यंत त्याचं राज्य पसरलेलं होतं. सिंधमधून त्याला हाकलवलं. पण त्या ठिकाणी ज्यांनी बोलवलं त्या बुद्ध लोकांची आणि हिंदूंची प्रचंड कत्तल केली. हा सगळा भाग आपण बघितला होता. आणि मग हरित ऋषी जो आहे, ते हरित ऋषी जे होते ते आता बाहेर पडले लोकांना जागं करायला. जे सिंधचं झालं ते इतरांचं, प्रांतांचं व्हायला नको म्हणून ते बाहेर पडले. आणि असाही आपण हरित ऋषींच्या गोष्टीमध्ये उल्लेख ऐकला होता की ते फिरत असताना दाहिरचे काही सेनापती त्यांच्याबरोबर होते, राणी होती. फिरत असताना भिल्लांच्या वस्तीवर गेले आणि भिल्लांच्या वस्तीवर त्याला एक वेगळाच मुलगा दिसला. प्रचंड उंच इंच धिप्पाड असा होता. अर्थात त्याचं नाव तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं. याचं मुळात नाव आहे हे वेगळं आहे, पण ह्याला त्यांनी आपला सरदार म्हणून निवडलं. आणि मग हा जो होता हा बाप्पा रावळ म्हणून प्रसिद्ध झाला. पण बाप्पा रावळेचं खरं नाव नाही आहे. तर त्यांनी आयुष्यात जे काम केलं ना, म्हणून लोकांनी, जसं आपण महात्मा गांधी म्हणतो किंवा लोकमान्य टिळक म्हणतो, तशी लोकांनी दिलेली उपाधी आहे बाप्पा रावळ. देवाच्या बरोबरीनं त्याला स्थान दिलं. असे हे बाप्पा रावळ. नेमकं ह्यांनी काय केलं तर मुघल फौजा होत्या त्यांना तर मागे लोटलं. पण त्यांचं जे आता आक्रमण होणार होतं, त्यांनी सिंध घेतला, पंजाबकडे त्यांनी मग हे मिळवलं. त्याच्या अगोदर मधल्या काळामध्ये त्यांनी आणखीन काय काय केलं होतं बघा. तर अनेक जे अफगाणच्या आसपासचा जो भाग होता तो त्यांनी ऑलरेडी जिंकून घेतला होता. आणि आता त्यांची पाठोपाठ चावड, मौर्य, सेंधव, कच्छल, जेसलमेर, मारवाड, मंडलगड, अरुणगड इकडे त्यांचा आता मोर्चा वळवायचा होता. अशा वेळेला हे बाप्पा रावळ तिथे ठामपणे उभे राहिले आणि सगळ्यांना हकलवून लावलं. एवढंच नव्हे, हकलवल्यानंतर ते परत आक्रमण करणार याची आपल्याला पूर्ण कल्पना होती. आणि म्हणून त्यांनी एक आउटपोस्ट उभारली की आउटपोस्ट म्हणजेच रावळपिंडी. त्यांनी बाप्पा रावळ त्याच्यावरून निर्माण केलेली आउटपोस्ट ती रावळपिंडी. आणखीन नेमकं त्यांनी काय केलं तर तो तर होताच होता, पण त्याच्या घराण्याने 1000 वर्ष सातत्याने मुघल आक्रांतांशी लढा दिलेला आहे. आपण थोडंसं जाणून घेऊया हा कोण होता बाप्पा रावळ, कुठचा होता. तर हा त्याचे वडील एका राजाच्या दरबारी सरदार वगैरे असे होते, छोटे, खूप मोठे नव्हते. पण एका चकमकीमध्ये ते मारले गेले आणि मग भिल्लाने या मुलाला, याचं नाव होतं कालभोज, ह्याला आपल्या ताब्यात घेतलं. मात्र जरी ह्याला ताब्यात घेतलं ना, तरी त्याचा अतिशय छान प्रतिपाळ केला. एका ब्राह्मणाकडे ह्याच्यावर संस्कार करण्यासाठी सोपवलं गेलं आणि शस्त्रविद्या हे भिल्ल त्याला शिकवत होते. तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे हा दोन्ही शस्त्रविद्येमध्ये पारंगत होत. आणखीन एक वेगळा संस्कार त्यांच्यावर झाला होता. ते म्हणजे एकलिंगजी शिवाचे परमभक्त होते. आणि मग ह्या हरित ऋषींच्या बरोबर अर्थातच त्यांनी आजूबाजूच्या सगळ्या राजांना सतत संपर्कात राहिले. ते मौर्य साम्राज्य आता खिळखिळं झालं होतं, पण ते मौर्य जे राजे होते तेही त्याच्याबरोबर होते. मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला, गुजरात, मेवाड, सेंधव, कच्छलो, हे जे सगळे प्रांत होते या सगळ्या राजांच्या संपर्कात राहिले. मोठी फौज त्यांनी उभी केली आणि असं म्हणतात की त्यांचा देह जवळजवळ 7 फुटाच्या वर त्यांची उंची होती. आपण इमॅजिनच करू शकणार नाही. आणि त्यांची म्हणजे खांदे एवढे ब्रॉड होते
एवढे ब्रॉड होते की माझ्यासारख्या 2-4 तरी अनुराधा त्याच्यामध्ये मावू शकतील. एवढी धिप्पाड आणि शिवाची भक्ती केल्यामुळे जणू काही शिव तांडव करताना ज्याप्रमाणे होतं तसे हे रणांगणात तडपायचे. बरोबरीच्या राजांच्या साह्याने त्यांनी 16 वर्ष लढा दिला. त्यांना रोखलं. त्याच्या अगोदर त्यांनी आणखीन एक केलं की या राजांना दाखवून दिलं की आपण जर ठरवलं तर आपणही काही करू शकतो. कारण पहिल्यांदा त्यांनी चितोड ताब्यात घेतलं. चितोड ताब्यात घेतल्यानंतर अर्थातच तो चितोड गोहिल घराणं किंवा सिसोदिया घराणं हे त्यांचे स्थापन, त्याचा संस्थापक हा मानला जातो. आणि मग इतर आजूबाजूच्या राजांनाही वाटायला लागलं की दाहिरचा पराभव झाला म्हणजे आपल्यावर जर ती वेळ यायला नको असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे. आणि ह्या बाप्पा रावळच्या, तो राजा कोणता आहे की नाही माहिती नाही, पण आता तो चितोड जिंकून घेतलं होतं ना, आता तो राजाही झाला होता, त्याच्या छत्राखाली आपण एकत्र आलं पाहिजे. त्यांनी 16 वर्ष म्हणजे काय केलं बघा, रावळपिंडीला लहान लहान तुकड्यामध्ये, आक्रमण मोठी नाही पण येतच होती, त्यांना तोंड देण्यासाठी रावळपिंडीला जशी त्यांनी चौकी उभारली तशी आणखीनही तो पुढे गेला. आणि कुठपर्यंत गेला तर गंधार, खारात हा जो सगळा भाग होता, अफगाण, इथपर्यंत त्याची सेना पोचली. म्हणजे खेदडत त्यांना मागे ज्याला आपण म्हणतो ढकलत इतक्या लांबपर्यंत तो गेला. त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यानंतर जवळजवळ 400 वर्ष अरब असतील, मुघल असतील, तुर्क असतील, कोणी असेल तरी पुन्हा भारतावर आक्रमण करण्याचा विचार सुद्धा मनात आणला नाही. जे काही आक्रमण झालं त्याला त्याच्या पुढच्या पिढ्या, म्हणजेच तुमच्यापैकी प्रत्येकाला राणा कुंभा माहीत आहे. कुंभगडमुळे मोठी भिंत, जशी चीनची भिंत, तसंच या आक्रमण रोखण्यासाठी कुंभगड अतिशय वेगळ्या प्रकारचा हा गड आहे. कुंभच्या आकाराचे बुरुज आहेत आणि त्याची जी काही सगळी भिंत पेरिफेरल आहे, चीनची भिंत आहे, त्याच्या खालोखाल दुसऱ्या नंबरची ही मोठी भिंत मानली जाते. त्याच्यानंतर अर्थातच राणा प्रताप, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राणा प्रताप हा त्याच्याच वंशातला आहे. राणा सांगा त्याच्याच वंशातला आहे. त्यांनी असा वंश नंतर निर्माण केला. एवढंच नव्हे तर राणा प्रतापाचा जो मुलगा होता तो पण त्यांनी आपल्या पिढ्यानुपिढ्यांचा जो संघर्ष आहे, हे युद्ध व्यक्तीसाठी नव्हतं, तर देवदेश आणि धर्माच्या रक्षणासाठी होतं. 17 वेळा त्यांनी मुघलांना हरवलं, दिल्लीच्या मुघलांना हरवलं. आणि मग त्याच्या राज्यातले पुरुष संपले, धन संपलं आणि मग त्याला अर्थातच संधी करावी लागली. पण 1000 वर्ष संघर्ष, केवढी मोठी देशाची प्रेरणा त्यांनी आपल्या पुढच्या पिढीत संक्रमित केली असेल. एवढ्या पिढ्यानुपिढ्या आजूबाजूच्या लोकांना बरोबर घेऊन हे राजे लढत राहिले. मात्र असं म्हणतात की याला राजाचा मोह नव्हता. जेव्हा सत्ता हातामध्ये आली तो अतिशय प्रजाहित दक्ष अशा प्रकारचा राजा होता. त्यांनी स्वतःच्या नावाची नाणी पाडली आणि असं म्हटलं जातं की त्याला 100 बायका होत्या. म्हणजे काय बरं, तर पूर्वी अशी एक प्रथा होती, चांगली की वाईट आजच्या काळामध्ये आपल्याला नाही तुलना करता यायची, पण ज्या वेळेला एखादा राजा युद्धात हारायचा तेव्हा आपली राजकन्या, मुलगी हा ज्यांनी जिंकलेला आहे त्याला तो द्यायचा. मला वाटतं तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की सिकंदर, अलेक्झांडर जसा आला तसं त्याच्यानंतर जे आक्रांत आले त्यांनी पण चंद्रगुप्त मौर्याला सुद्धा नंतरच्या काळामध्ये आपलीच बायको अशी दिली होती. तशी 100 बायका, ह्याचा अर्थ त्यांनी 100 राजांना हरवलेलं होतं आणि म्हणून या 100 बायका. एवढंच नव्हे, त्याच्या आणखीन 30 मुस्लिम बायका होत्या. याचा अर्थच असा की त्यांनी 3 मुस्लिम, व ते राजे असतील किंवा त्यांनी नेमलेले सरदार असतील किंवा आणखीन कोणी असेल, असे हे 30 मुस्लिम, 30 लोकांना त्यांनी हरवलेलं होतं, मुस्लिम राजांना हरवलेलं होतं. भारताच्या सीमेच्या पलीकडे हलवणं आणि आपले इतर राजे जी नेहमी चूक करतात की हरवलं, पृथ्वीराज चव्हाणांनी पण तेच केलं, हरवलं आणि तिथेच तो थांबला, त्याचा पाठलाग केला नाही, यांनी असं केलं नाही, त्यांचा पाठलाग केला आणि एक नवीन धडा पुढच्या पिढीला घडून गेला. नागभट्ट, मला वाटतं नागभट्ट 2ची मी गोष्ट सांगितली होती, तर नंतरच्या काळामध्ये पण नागभट्ट 1 जो होता त्याचा कित्ता यांनी गिरवला आणि त्यांचा पाठलाग करत म्हणजे हा जो कासिम होता तो असं म्हणतात की जवळजवळ त्याची 1,00,000 सेना होती, 1,00,000 घोडदळ होतं, त्याच्याशिवाय आणखीन प्रचंड मोठी सेना घेऊन त्याच्या जो कोण तिथला होता त्यांनी पाठवलेलं होतं. ही सेना परत जाईपर्यंत इतकी त्यांची काय म्हणूया आपण त्याला लंगडतोड केली की अक्षरशः कशी बशी थोडीफार सेना त्याची परत जाऊ शकली. बाकी सगळी सेना ही मारली गेली. कारण त्याला एकच माहिती होतं, मी जर मारलं नाही तर मला ते मारतील.
याच्या योगाने आणखीनही नंतर असं घडलं की त्याच वेळेला एक वेगळी, जर तुम्ही सावरकरांची 6 सोनेरी पानं पुस्तक वाचलं तर काही गोष्टी तुम्ही लहानपणी वाचला असेल तर परत जरूर पुन्हा वाचा. त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की असं कोण म्हणतं की हिंदू एकदा बाटला की बाटला त्याला परत घेता येत नाही. अशी जयपूरचे राजे, गोवा, असे असंख्य राजे नंतर निर्माण झाले की मोठ्या प्रमाणावर धर्म परिवर्तन झालेलं होतं. या बाटलेल्या, सक्तीने बाटवल्या गेलेल्या लोकांना आपल्यात परत घेण्यासाठी अशी तळी, सरोवरं त्यांनी बांधली गेली आणि या सरोवरामध्ये स्नान केलं की तुम्ही परत हिंदू झालात. अर्थात हे जे बाप्पा रावळ होते ते एकलिंगजीचं त्यांनी मंदिर बांधलं की जे अजूनही तिथे आहे. हे एकलिंगजीचं मंदिर, त्याच्या शेजारी त्यांची समाधी आहे. यांना भलं मोठं आयुष्य मिळालं. जवळजवळ 97 वर्षापर्यंत ते जगले. पण ह्यांचा कालावधी जो सांगितला जातो तो म्हणजे 734 ते 753. कारण वयाच्या 39व्या वर्षी त्यांनी राजसन्यास घेतला. आपली सत्ता निर्मोही किती होते बघा, आपली सत्ता आपल्या पुढच्या नव्या दमाच्या पिढीच्या हाती सोपवली आणि एकलिंगजींची सेवा करण्यासाठी ते निघून गेले. पूर्णपणे संन्यस्त आयुष्य जगले. त्यांची जी समाधी आहे ती समाधी अर्थातच त्यांनी जे एकलिंगनाथ म्हणजे शिवाची जे मंदिर बांधलेलं आहे त्याच्या शेजारी त्यांची समाधी आहे. अर्थातच त्यांचे जे गुरु होते हरित ऋषी, त्यांचीही समाधी त्यांनी त्या ठिकाणी बांधली. कारण त्यांच्यामुळे हे प्रकाशात आले. नाही तर भिल्ल नुसतेच ते राहिले असते ना तिथेच, भिल्लाच्या वस्तीमध्ये लहानाचे मोठे झाले असते तर झाले असते. पण त्यांच्यामुळे एक मोठा राजा, चितोड मोठं, मला वाटते तुम्ही जिथे जिथे वाचाल तिथे चितोड, पद्मिनी, चितोडची पद्मिनी, अनेक अनेक गोष्टी चितोडशी जोडल्या गेलेल्या आहेत. भारताचा अभिमान म्हणजे चितोड आहे आणि ते राजधानी बनवण्याचं श्रेय अर्थाचं बाप्पा रावळ यांच्याकडे जातं. तेव्हा हा असा राजा आहे की तो वेगळा होता. त्याने इतरांना आदर्श घालून दिले. मला वाटतंय की आत्ता आपण जेव्हा म्हणतो घुसके मारा बाणाकोटला, असं करायचं असेल भारताला, जो सतत 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 आत्ता बाजवा कितीही जरी आपल्याला म्हणत असतील की परत आपल्याला बोलणी करायला पाहिजे आणि भारत मोठा असल्यामुळे भारताने पाऊल उचललं पाहिजे, किंवा रोहिंग्यांचा प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नाकडे आपण खूप वेगळ्या तऱ्हेने बघायला पाहिजे. म्हणून आज बाप्पा रावळांची गोष्ट निवडली. कारण परत एकदा सर्वधर्मसमभाव फक्त आम्हालाच नाही आहे. कारण सावरकर म्हणाले होते ते थोडं सत्य आहे की धर्मांतरण म्हणजे राष्ट्रांतरण असं व्हायला नको असेल तर आपण खूप सावध राहायला हवं आहे. आणि बाप्पा रावळ हे आपले आदर्श असले पाहिजेत. घुसके मारेंगे, POK, निदान आमचा जो गेलेला भाग आहे तो आपण परत मिळवला पाहिजे. गिलगिट बल्टिस्तान परत आमच्या ताब्यात आला पाहिजे. हा ताब्यात येण्यासाठी बाप्पा रावळ आपले आदर्श असले पाहिजेत, हे आपण लक्षात ठेवूया. छोटासाच प्रत्यक्ष लढाईची गोष्ट तुम्हाला नाही सांगितली, पण बाप्पा रावळ यांची माहिती तुम्ही वाचली तर ते एक जे वेगळं युद्ध आहे त्या युद्धाची माहिती तुम्हाला मिळेल. मात्र हे खरोखरी शंकराच्या तांडवाप्रमाणे तळपले, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी खूप झालं. त्यांना वंदन करूया आणि परत पुढच्या महिन्यात बोलूया. सगळ्यांना तुम्ही हे शेअर करा. स्वातंत्र्याची 75 वर्ष आपण साजरी करत असताना या सगळ्या पूर्वजांचं स्मरण करणं हे अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. मला वाटते मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा मला आवाका खरंच माहिती नव्हता. माझ्याबरोबर एखादी टीम असती किंवा एखादी संस्था असती तर काम पटकन झालं असतं. पण किमान याचे 2 भाग आओ फिर से दिया जलाएं लवकरच ग्रंथालयातर्फे प्रकाशित होतील. याच्यात सगळी व्यक्ती नाहीच आहेत, मात्र प्रातिनिधिक प्रत्येक ठिकाणचं आहे. काही दक्षिणेकडचे आहेत, काही आसामचे आहेत, काही राजस्थानचे आहेत, काही गुजरातचे आहेत, राजे राण्या त्याच्याबरोबर असतील, काही गोंड असतील, काही आदिवासी असतील. या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारी पुस्तकं लवकरच प्रकाशित होतील. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी खूप मोठा व्हॉल्यूम तुमच्या हातामध्ये येईल. याच्यामध्ये ब्रिटिशांशी फ्रेंच यांच्याशी लढा आपण नाही घेतलेला आहे. फक्त हे जे मुघल आक्रांत आले त्याच्यामध्ये आत्ताच्या 2 भागामध्ये पहिले जे शक होऊन आले त्यांचाही उल्लेख आपण टाळला आहे, ग्रीकांचाही उल्लेख टाळला आहे. तो परत कधीतरी येईल कारण तो बराचसा भाग आपल्याला आहे. पण आत्ता जो हे जे शक होते, हूण होते, कुशाण होते आणि ग्रीक होते, एकतर त्यांनासुद्धा ते आपापसात लढाईमध्ये कमी कमी होत गेले. आणि भारतामध्ये मग काहींनी बुद्ध धर्म स्वीकारला तर काहींनी वैदिक धर्म स्वीकारला आणि भारताच्या संस्कृतीत ते एकरूप होऊन गेले. त्यांनी पण शिवाची मंदिरं नंतरच्या काळामध्ये बांधली असं आपल्याला दिसतं. शिवाची उपासना केली आणि म्हणून
तो भाग न घेता आओ फिर से दिया जलाए मुघल तुर्क अरब यांनी जे आक्रमण केलं आणि तो धोका आजही आपला तसाच मंडरत आहे. म्हणून ह्या गोष्टी. नमस्कार, धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद तुमचे. सगळ्यांना वैयक्तिकरित्या मला नाही सांगता येत, पण तुमचा जो तुम्ही रिस्पॉन्स देता त्यामुळे मला आणखीन बळ मिळेल एवढं नक्की. नमस्कार आणि धन्यवाद.